शंकर, तुला आता आईकडे लक्ष द्यायला हवं. बाबांचं आकस्मिक जाणं जरी देवाला मान्य असलं तरी आपण त्याला आता काय करू शकतो. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी. मला पण तुमच्या दोघांची फार आधाराची गरज आहे. दादा, मी काय म्हणतोय, आपण बघूया का त्या बॅगेमध्ये काय आहे ते. माझी काय हरकत नाही आहे, पण आता त्या गोष्टीची गरज आहे का? आपण या गोष्टी नंतरही करू शकतो. काका, मला आजोबांचा मोबाईल हवाय. अगं थांब सोनी, मुलीच्या जातीला एवढा उतावळेपणा बरा नाही. भाऊजी, आता आपण इथे एकत्र जमलोच आहोत, तर मला एक विचारायचं होतं. मला तर असं वाटतंय आपण या घराचे हिस्से केले तर. अरे पोरानो, आताच तुम्ही मैतावरून आलात ना? अजून त्यांच्या प्रेताची आगही विझली नाही, तर तुम्ही हिस्से मागायला लागलात. अरे तुमच्या वडिलांनी एवढं केलंय तुमच्यासाठी, इतकं चांगलं केलंय, ते तुम्हाला कमी पडलं का? बाई, तिला असं म्हणायचं नव्हतं. तिने फक्त आपला विचार मांडला, इतकंच. हे बघा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घराचे मी हिस्से होऊ देणार नाही. सोनी, अगं तुझ्या आजोबांनी तुला इतके दागिने केले, तुझ्यासाठी फिक्सला पैसे ठेवले, तरी सुद्धा तुझ्या आजोबांच्या मोबाईलवर तुझा डोळा का ग? तो तुला का हवाय ग? मुलीच्या जातीला इतकी हाव बरी नाही ग. हो पप्पा, घरी जाऊयात ना. बघा ना किती वाजलेत. अरे बाळा, काय झालं? थांब ना, हा कार्यक्रम आटपला की आपण जाऊच. हा, काय रे बाळा, काय झालं? काय नाही, खूप कंटाळा आलाय, बोर झालोय मी. अरे येतो हा आम्ही. काही नाही ग, तो जरा नाराज झालाय, मी समजवीन त्याला. आमच्याकडे कसं एकदम मोकळी हवा खेळती ना, आणि इथे नुसतं असं कोंडल्यासारखं वाटतं, म्हणून थोडा नाराज आहे. पण मी समजवीन हा त्याला. ओ चला निघूयात का आपण, उशीर झालाय. हो हो, थांब जरा. थांब ग, एक तर किती दिवसांनी आपण असे एकत्र भेटतोय, नाही का ग सुरेखा? तसं नाही सासूबाई, संध्याकाळचं पाणी येतं ना तिकडे, म्हणून काळजी वाटते. थांब ग, पाणी काही तुझं कुठे पळून जातं की काय? आज घर बघ कसं गोकुळासारखं भरल्यासारखं वाटतंय. माझ्या डोळ्यांची पारणं फिटली बघ या अशा गोजीरवाण्या नातवंडाकडे बघून. आम्ही निघतो आता. बर, शंकर, आईची काळजी घे. हो, आम्ही आहोतच आईची काळजी घ्यायला. बरं, येतो. दादा, येतो आम्ही. तरी तुम्हाला सांगत होते लवकर चला लवकर चला. आता घ्या, गेलं ना पाणी. आता पाणी कुठून आणणार आणि आंघोळ कशी करणार? काय सारखं पाणी पाणी करतेस? बाजूवाल्यांकडनं घे ना 2-3 हंडे. आणि पोरं कशी शाळेत जाणार बिना आंघोळीची? एक दिवस आंघोळी नाही केली तर काय फरक पडतोय? तुमच्याशी ना बोलणं चुकीचं आहे. एवढी साईबाबांची खंत वाटत होती तर तिकडेच राहायचं ना, आम्हाला कशाला अडकवलं? ठीक आहे, बघून घेतो मी. अरे दादा, ये ना.
अगं ऐकलंस का? दादा आलाय, पाणी घेऊन ये ना. हो आले. कशा आहात? छान. तुम्ही? ठीक. मुलगा? खेळतोय बाहेर. दादा, कालच चाळीची मीटिंग झाली. कशासाठी? आपली चाळ रिडेव्हलपमेंटला जाते. आपले शिंदे आहेत ना, हां. पप्पांचे मित्र, तेच अध्यक्ष आहेत. बिल्डर त्यांच्या ओळखीचाच आहे. अच्छा, मग काय ठरलं? त्यांनी असं सांगितलं की आपल्याला 2-4 वर्ष ट्रान्झिट कॅम्प देतील किंवा त्याच्याबद्दल आपल्याला भाडं देतील. किती वर्ष लागतील बिल्डिंगला? बिल्डर म्हणाला 2-4 वर्ष तरी लागतील. अच्छा, ठीक आहे. बरं, मग आपल्याला पैसे किती मिळणार आहेत? वर्षाचे 2 लाख रुपये, असे मिळून 4 लाख रुपये देईल अच्छा. भाड्यापोटी. हा, बरंच आहे की मग. हो की नाही अनिश? हो दादा. काय हो, काय म्हणत होता जेवताना? काही नाही ग, आपल्या चाळीमध्ये प्लॅन आलाय. काय हो, हां? भाऊजी मगाशी काहीतरी पैशांचं बोलत होते. आपल्याकडे मागत नाही ना? छे छे, अगं पैसे बिल्डर देणार आहे आपल्याला. काय? हो, किती? ते काहीतरी 3-4 लाख रुपये देणार आहे असं शंकर सांगत होता मला. 3-4 लाख? हो. अहो पण एवढ्या पैशांचं करणार काय? अगं ते बिल्डरने भाड्यासाठी दिलेले पैसे आहेत असं मला शंकर सांगत होता. मला नीट काही कळालं नाही. ते घर तुमच्या आई वडिलांच्या नावावर आहे ना? हो. काय हो, तुम्ही थोरले, सगळ्यात मोठे, मग भाऊजींनी हा परस्पर निर्णय कसा काय घेतला? घेतला म्हणजे आई बाबाकडे शंकर राहतो ना. मग त्या घराचा हिस्सा तुम्हालाही मिळायलाच हवा. काय रे, कामावरून इकडेच आलास? हो, मला जरा तुमच्या सगळ्यांशी थोडं बोलायचं होतं. काय, मी पण घरातला मोठा मुलगा असल्यामुळे त्या कारणाने माझाही हक्क आहे. अरे दादा, हे घर आपलं सगळ्यांचंच आहे रे. तू असं का बोलतोस? पण मिळणाऱ्या पैशावर तुझा जितका हक्क आहे तितकाच माझा पण आहे ना. पण मला या हिश्श्याप्रमाणे पैसे मिळाले पाहिजेत बस. बाळा, जा बाहेर खेळ. बरं आई, मला कशासाठी बोलवलेस इथे तू? बरं झालं तू आलीस. आता जे काही घडलं ते तू पाहिलंसच ना. जे नको घडायला तेच घडलं, कळलं ना? हो. ताई, दादा काय बोलला ते तू ऐकलंस ना? अगं आई, हं? दादा असं काय बोलतोय ग? एवढी चांगली नोकरी, स्वतःचं घर असून भाड्याच्या पैशामध्ये हिस्सा मागतोय. आई मी काय म्हणते, जर आपण भाड्याच्या पैशामध्ये 4 हिस्से केले तर? काय? नाही, म्हणजे सुरेखा ताईंचा सुद्धा विचार करायला हवा आपण. हे घ्या. गेले होते का भाऊजींकडे? काय म्हणाले? दादा काल गेला होता घरी पैसे मागायला. कसले? ते बिल्डरने भाड्याचे दिलेत ना ते. रक्कम अपेक्षापेक्षा जास्त आहे. त्यातले त्यांनी थोडे मागितले तर काय फरक पडतो? मी तर म्हणते तुम्ही पण मागायला पाहिजे. वेडी झालीस का तू? त्याने पैसे घेतले, मी पैसे घेतले, तर तो शंकर राहायला जाणार कुठे? मी काही सगळेच पैसे नाही मागायला सांगत आहे. जेवढे तुमच्या वाट्याला येतील तितकेच घ्या. हे बघ, मला त्या पैशाची काही एक गरज नाहीये. तुम्हाला नसेल गरज, पण हा जो संसार चाललाय ना माझ्या आईबाबांमुळेच. हे जे घर आहे ना माझ्या आईबाबांचं आहे. तुझे आई बाबा पैसे देतात ते काय उपकार करत नाहीत. त्यांच्यामुळेच आपला संसार चालतोय ना. हा गैरसमज मनातून काढून टाक. म्हणजे मी कमवतो त्याचं काही मोलच नाही. त्याने आपला संसार चालत नाही का? ठीक आहे, मग हे घ्या. बँकेची नोटीस आली आहे. घराचा हप्ता गेलेला नाही आहे अजून ह्या महिन्याचा. आणि लक्षात असू द्या,
आपण ज्या घरात राहतोय ना ते घर माझ्या आईबाबांनी घेऊन दिलंय. कळलं का? घर घेताना मात्र गुलुगुलू बोलत होता आणि आता काय झालं? स्वार्थी कुठले? हे बघ, घर घेऊन दिलं ते काय उपकार नाही केले. हप्ते भरतोच ना मी. मग बोलून दाखवायची काय गरज आहे? हे बघ, तू जास्त बोलू नकोस हा. काय बोलली मी तुम्हाला? तू आता काय बोलायचं शिल्लकच ठेवलेलं नाहीये. बघ आई, मला जे काही बोलायचं ते मी कालच बोललोय. आता मला काही बोलायचं नाही. बस. शंकर, दादा बरोबर बोलतोय. नाहीतर या घरावर सगळ्यांचाच हक्क आहे आणि असेल त्याला गरज म्हणून त्याने पैसे मागितले. नाहीतरी त्या पैशांवर सगळ्यांचाच हक्क आहे ना. पण अनिश दादा, अजून आपण घर विकलेलं नाही आहे रे. अरे पण पैसे तर येणार आहेत ना. जे पैसे येणार आहेत ते भाड्यापोटी वापरले जाणार आहेत. अरे हो, पण त्या घर मालकाला आपल्याला फक्त महिन्याला भाडं द्यायचं आहे, सगळे पैसे नाही द्यायचे. हे बघा, तुम्ही आता बसून हिशोब करा कसे काय पैसे द्यायचे ते बघा. पण आई, दादाला दिलेत तर मला सुद्धा पैसे हवेत. अनिश, आई, अगं पैसा हा पैसाच असतो, त्याची गरज कुणाला नसते. हो सगळ्यांनाच असते रे. शंकरलाही होती, तेव्हा तो नाही आला तुमच्याकडे पैसे मागायला. अरे बाप इतका आजारी होता पण कोणी सुद्धा विचारायला आलं नाही की तुम्हाला काही हवंय का, पैशाची गरज आहे का. आणि शंकरला कधी विचारलं का तुम्ही? अरे शंकरला तरी विचारायचं ना. दवाखान्यासाठी किती पैसे लागले, कुठून पैसे आणले? अरे कोणीच विचारलं नाही. चालली जीभ लावली टाळ्याला. आणि त्यालाही मुलं बाळ आहेत. त्याला काही नको का? आई, थांबकून दे, आता मला बोलू दे. चांगला सरकारी नोकरीला आहेस, पण कधीतरी बोललास का रे आईला की बाबांच्या दवा पाणीसाठी हे पैसे ठेव? आयुष्याची कमाई तुझ्या नोकरीसाठी लावली रे. तू विसरलास, पण मी नाही विसरले. अरे आम्ही कोणतीच आशा ठेवली नाही रे तुमच्याकडून. फक्त 2 शब्द आपुलकीचे बोलावे यातच आम्ही समाधान मानलं असतं. पण तुमच्याकडनं कसलेली अपेक्षा करायची? ते काही असो, दिले असतील बाबांनी पैसे. मी पण खूप मेहनत करून हे शिक्षण करून नोकरी मिळवली आहे. आता मला फक्त माझा हिस्सा हवा आहे, बस. चल ग. आई, दादाला जर पैसे दिलेस तर मला सुद्धा हवेत. नाही देणार. तुमच्या बाबांचं घर आहे आणि मी जिवंत असेपर्यंत कोणाला काही एक देणार नाही, सांगून ठेवते. ठीक आहे, चल. बघताय ना तुम्ही कसे हे निपजलेत आपल्या आयुष्यासाठी. आई, हे शंकर, या या शिंदे काका. काय करतोयस? बाबांच्या फोटोला हार घालतोय. वा वा वा, घाल घाल घाल. या ना, बसा ना काका. या ना, हा. तुम्ही पण या. कुंदा, अगं 2 ग्लास पाणी या ना, शिंदे काका आलेत. हो आले. शिंदे काका, आज अचानक आलात? काय नाही रे, मोठा माणूस, खूप मोठ्या मनाचा माणूस होता. अगदी दणकट आणि निडर सुद्धा, बरं का. पहिल्यांदा जेव्हा मी इथे राहायला आलो ना, तेव्हा इथे सगळीकडे खाडीच होती. आम्ही दोघांनी त्यावेळी इथे एक झोपडं बांधलं. चटईचं घर आमचं दोघांचंही. 2च गोष्टींची भीती असायची, भरतीची आणि म्युन्सिपाल्टीची.
भरती आली की ते चटईचं घर असं वाहून जायचं आणि म्युन्सिपाल्टी आली की सगळं घर तोडून टाकायचे. भरतीचं काही वाटायचं नाही, पण म्युन्सिपाल्टी जेव्हा घर तोडायची ना तेव्हा खूप दुःख व्हायचं. कष्टाने उभा केलेला संसार असं तुटताना बघून ना फार वाईट वाटायचं बघ आम्हाला. पण एक दिवस काय झालं माहितीये का? अरे तुझ्या बापाने एकाला असं धुतलं ना, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून त्याला मारलं. तेव्हापासूनची आमची मैत्री बरं का. पण आज या अशा क्षणी तो असायला हवा होता. फार वाईट वाटतं मला त्याचं. आज असायला हवा होता तो. हीच एक खंत वाटते. अरे हो, आठवण झाली. हा चेक घे. कसला चेक? अरे बिल्डरने भाड्याच्या पोटी हा 4 लाखाचा चेक दिलाय. हा, सही घे त्यांची. आणि हो, आपल्याला आता लवकरच इथून निघावं लागणार आहे. तेव्हा तयारी करा दुसरं घर बघायची. चला वहिनी, येतो. बरं. आई हा चेक. काय करायचं? ठीक आहे, बाबांच्या पुढ्यात नेऊन ठेवतो. आई तू जास्त काळजी करू नकोस. आपण वाटून टाकू हे पैसे. ज्यांच्यासाठी आपण मोठं घर घेणार होतो तेच आपले बाबाच या घरात नाही आहेत, तर आपल्याला मोठं घर काय करायचंय? आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ, दुसऱ्या घरात राहू. मी सगळं मॅनेज करतो. आई तू रडू नकोस. ही रक्कम बिल्डरने दिलेली. किती आहे? 4 लाख. इतकेच? 2 वर्षे भाड्यापोटी 4 लाख दिलेत. अनिश, कर रे हिशोब जरा. किती येते बघ जरा तिघांच्या वाट्याला. 3 नाही दादा, 4. हे घर अजून आईच्या नावावर आहे आणि तिची मुलगी बेबी ताईला काय, तिचा पण वाट आहे. वा, हुशार आहेस. तुम्ही जर व्यवहाराने वागलात तर मी थोडा व्यवहाराने चाललो तर त्यात काय बिघडलं? ए बाळा, हा. आजची मिठाई छान होती ना? अगं आई खूप म्हणजे खूप, अगं खूप छान, इतकी छान होती ना, काय सांगू तुला ग. अचानक मिठाई म्हणजे काय, स्पेशल काय? आता ते स्पेशल मला काय माहित. ते तुझ्या बाबांना विचार काय स्पेशल आहे ते. काय हो पप्पा, काय पगार बिगार वाढला वाटतो. कसला पगार? वाट्याचे पैसे होते ना, त्यातूनच आणली मिठाई बस. असं होय. म्हणजे मला वाटतं यांनी काकांकडून पैसे घेतलं वाटतं. हो, मी पण घेतले, अनिशने घेतले, शंकरने सुद्धा घेतले. शेवटी ते आईनेच दिले सगळे पैसे ते सगळ्यांना. तुला काय करायचं रे चांबर चौकशा? जा तुझा अभ्यास कर तिकडे. इथे जातो, मोठ्या जातो. माणसांमध्ये नाक खुपसायचं नाही. जा अभ्यास कर तुझा. काय हो, किती पैसे वाटले? 4 वाटे केले ना, त्यातला 1 वाटा मला मिळाला. बरं, तुम्ही ते आपल्याला जो वाटा मिळाला आहे ना त्याची तुम्ही आता FD करा. म्हणजे आपल्याला पुढल्या वर्षीपर्यंत चांगले बक्कळ पैसे मिळतील. हम्म. पण माझ्या डोक्यात ना एक कल्पना आहे. आपण ते घर बिल्डरला विकलं तर? कैसे आना हुआ? सर ये साइनिंग किए हुए डॉक्यूमेंट्स लेके आया हूँ और सबको चेक दे दिए है मैंने. साइन वगैरह हुआ ना सब पेपर हाँ पे? सब है. धन्यवाद धन्यवाद. सर मैं चलूँ? साहब बैठिए बैठिए, चाय पी के तो जाइए. शाम 2 कटिंग चाय लेके आ. जी साहब, अभी लेके आता हूँ. एक आपको बात पूछनी थी. कहिए सर. चिकले करके 2 बेटे आए थे. अच्छा. नाम क्या है वो? अनिश. दूसरा है वो मनीष.
मनीष। अनिश और मनीष आए थे? फ्लैट के बारे में कुछ तो बात कर रहे थे, फ्लैट बेचने के बारे में। और वो फ्लैट बेचने की बात कर रहे थे? हाँ जी, ऐसा ही कुछ बोल रहे थे। फिर कभी फुर्सत मिले तो चाय पियेंगे। वहिनी, अनिश आणि मनीष आले होते बिल्डरच्या ऑफिसमध्ये. हे घर विकायचं म्हणत होते. काय झालंय काय त्यांना? वडिलोपार्जित संपत्ती आहे ही. का विकायला निघतायत? काय चालवलंय त्यांनी? हां, समजाव जरा त्यांना. मी आहे तुमच्यासोबत. आणि हो, लक्षात ठेव, तुझ्या बाबांचा आत्मा आहे या घरात. नका देऊ विकायला. येतो. आई, अगं दादा असं म्हणत होता की तू तिन्ही मुलांकडे एक एक महिना राहा म्हणून. आता संपत्तीची विल्हेवाट लावली, आता माझी विल्हेवाट लावा. अगं आई, काय बोलतेस तू? अशी का बोलतेस? बरोबरच बोलतीये मी. एकदाचे 3 तुकडे करा आणि व्हा मोकळे. हे बघ आई, तू शांत हो. अगं दादा बरोबरच बोलतोय. तू तिन्ही मुलांकडे एक एक महिना राहिलीस ना तर तुला थोडंसं समाधान मिळेल. वा, माझ्या समाधानाची तुम्हा तिघांना फारच काळजी रे. जेव्हा बाबा जिवंत होते आणि आम्हाला तुझ्याकडे राहायची इच्छा होती तेव्हा म्हणाला माझं हिच्याशी पटणार नाही म्हणून. आणि आता पटेल का रे? अहो सासूबाई, कशाला तुम्ही त्रागा करून घेताय? तुम्ही जर आमच्या तिघांकडे एक एक महिना राहिलात ना तर तुम्हालाही चांगला विरंगुळा मिळेल. बरं जाऊ दे. तुम्हाला जर आमचं ऐकायचं नसेल ना, तुम्हाला तुमच्या मनाला वाटेल ना तसं तुम्ही करा, पण तुम्ही त्रास नका करून घेऊ. तुम्हाला जे वाटतंय तेच तुम्ही करून टाका. हा मनीष दादा. काय? अरे कधी? कुठे? आणि अशी कशी हरवली? आणि तू काय करत काय होतास? आणि हे तू आता मला सांगतोयस? माझी चाळच बरी होती. चाळीत माणसं होती, माणसात आपलेपणा होता. जिथे माझं घरपणच हरवलंय, ज्या इमारतीपुढे माझा सोन्यासारखा माणूस गेला. माझी तिन्ही मुलं तिन्ही दिशेला गेली.
अशा या इमारतीमध्ये राहून मी करू तरी काय, जिथं या साडीचंच अस्तित्व नाहीये तिथे माझ्या अस्तित्वाचं काय? मी कुठे जाऊ जिथे माणूसपणच हरवलंय, माणूसपणच हरवलंय. घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा नको तो नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा नको तो नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे नको तो नुसती गाणी, त्या अर्थाला अर्थ असावा नको तो नुसती नाणी, अश्रूतूनही प्रीत झरावी नको तो नुसतं पाणी, या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षाचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती.